या अपूर्वा देवी या. झाली तुमची हौस का अजून काही बाकी आहे? गुडघे टेकले तेवढ्यात? आम्हाला एवढ्या लवकर बोलवाल असं वाटलं नव्हतं. अहो तुमची कोणालाच गरज पडत नाही इथं. आणि तुम्हाला यायला सांगितलं कोणी? मी. तू बोलवलंस? अगं पण का? अपुरा मॅडम झालं तरी काय एवढं आणि असं अचानक? आमच्याकडनं काय कमी झालं असेल तर आम्हाला सांगायचं होतं. तुम्ही सगळे जे समजताय तसं काही नाहीये. मी यांना इथे वैशाली वहिनीची माफी मागायला बोलवलंय. वैशाली बहिणींची ट्रान्सफर ऑर्डर्स मागे घ्या. माझ्यामुळे विनाकारण त्यांना त्रास देऊ नका. आधीच माझ्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तू काय म्हणतेस कळतंय तुला? माफी? मी माझ्या दयेवर चालणाऱ्या बँकेत एक सामान्य कर्मचारी महिला काम करते आणि तिची माफी मागायला मी इथे आलो असं वाटतंय तुला? नाही. मला वाटलं होतं एवढे दिवस बाहेर राहिल्यानंतर तरी काही अक्कल येईल, पण दोष तुझा नाहीये, या सगळ्यांचा आहे. मी इथे कोणाची माफी मागायला नाही आलो. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उतरलेला रंग बघायला आलो. काका तुम्हाला जे बोलायचंय मला बोला. माझ्यावर तुमचा राग काढा. माझ्यामुळे यांना काय शिक्षा देताय? हे बघा, वैशाली वहिनींची ट्रान्सफर ऑर्डर्स मागे घ्या प्लीज. विक्रांत सोबतचा साखरपुडा मोडून तू मूर्खपणा केलायस आणि त्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. अर्थमंत्र्याच्या मुलाशी तुझा विवाह करायचा आणि त्या बदल्यात मेडिकल कॉलेजची जमीन मला मिळणार हा माझा हेतू होता, पण तू तो धुळीच मिळवलास. यांनी तुला आसरा दिलाय आणि माझ्याशी वैर पत्करलंय. मला जर नुकसान होणार असेल तर त्यांनाही त्रास होणं हे अटळ आहे. हा भाऊसाहेब करमरकर तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. घरातल्या मुलीचं लग्न ही लोकांसाठी आनंदाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट असते, पण तुमच्यासाठी माझं लग्न एक बिझनेस डील आहे. एनिवेज, तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे कळलंय मला. सो लेट्स कम टू द पॉइंट. तुम्ही हे सगळं मला घरी नेण्यासाठी करताय, राईट? मी घरी यायला तयार आहे आणि तुमच्या त्या विक्रांतशी लग्न करायलाही तयार आहे. पुरी काय बोलतेस तू? हे असं नको करू. मॅडम तुम्हाला विडबिड लागले काय? अगं पोरी, आमच्या त्रासासाठी तू स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून घ्यायला निघालीस ना. ते काय बी बोलू दे, मी असं होऊ द्यायचं नाही. आणि होय, तुम्ही निघायचं बघा. अपूर्वा, तुला आमच्या इथनं जायची अजिबात गरज नाही. इथं नुसतं सत्तेचा माज चालतोय असं नाही, कायद्याचं पण राज्य आहे. बघू काय होईल ते. प्लीज तुम्ही सगळे आता मला नका थांबू. अगं पोरी ऐक माझं, असं नको करूस ग पोरी. मम्मी, तुम्ही या घरात मला आसरा दिला, प्रेम दिला, माझ्यामुळे इतका त्रास सहन केला, पण मी आता तुम्हाला दुखी नाही बघू शकत. मी इतके प्रयत्न केले, माझे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. कदाचित हेच माझ्या नशिबात होतं. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, आणि झालंच तर मला माफ करा. चला. थांबा. आपलं बोलून झालं की निघून चाललोय. आता इथं उभं राहून तुम्ही काय काय बोलला
हे बघा तरी जरा. अर्थमंत्र्याच्या मुलाशी तुझा विवाह करायचा आणि त्या बदल्यात मेडिकल कॉलेजची जमीन मला मिळणार हा माझा हेतू होता. मला जर नुकसान होणार असेल तर त्यांनाही त्रास होणं अटळ आहे. हा भाऊसाहेब करमरकर तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. आता एवढाच विचार करा की ही क्लिप जर मी अपलोड केली, उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातच काय पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होईल. मग काय व्हायचं हो तुमच्या इब्रतीचं? शाबास रे जा. आणि काय रे, तू आबरूचं प्रतिष्ठेचं लय बोलत होतो ना. चल निघ आता. तुला माहिती ना मी काय करू शकतो. माझ्या विरुद्ध कट करतोस. निघायचं बघा आता. अरे पोरा, कसं सुचलं रे तुला सगळं? विजय, प्राऊड ऑफ यू. हे असं प्रसंगावधान पाहिजे बघ. हुशार आहेसच तू आणि जोडीला सद्सद्विवेक बुद्धी पण आहे तुझ्याकडे. हेच शिकवतोय आम्ही शाळेत पोरांना. तू गाडी लाव. थांब जरा. हॅलो, त्या वैशाली चव्हाणची ट्रान्सफर तातडीने मागे घ्या. प्रश्न विचारू नका. हो, आधी मीच सांगितलं होतं आणि आता मीच सांगतोय. लगेच ऍक्शन घ्या आणि मला फोन करून कळवा. ठेवा आता. दादा, कसं सुचलं रे एकदम त्याच टायमाला व्हिडिओ काढायला? हाय का? अगं मल्टीपर्पज दुकान चालवतो माझा इजय. एवढं पण सुचणार नाही रे. काय मम्मी, तू पण सुरू झालीस रे. हिच्या तू बाकी झकास काम केलंस. अरे त्या भाऊसाहेबाच्या तोंडावर तर रंग उडून गेलता की गरजून आरशात तोंड बघतील तर तूच दिसशील त्यांना. तिच्या तुझ्यामुळं आज वैशूची बदली टळली आहे. आता नाशिकला जायची काय गरज नाही तिला. होय भाऊजी, नेहमी तुम्ही काहीतरी जादू करता आणि मला होणारा त्रास कमी होतोय बघा. तुला सांगतो, तुझ्यासारख्या माणसांनी सीमेवर हेरगिरी करायला पाठवलं पाहिजे. काय व्हिडिओ काढलाय, एक नंबर. अहो आबा, अशा क्षणी मला सुचलं ते केलं. आता ते कसं सुचलं, कुठनं सुचलं मला बी माहित नाही. अरे संकटाच्या टायमाला असं सुचणं तुझ्या रक्तातच आहे बघ. तुझा आम्हाला इतका अभिमान वाटतोय, काय सांगू जा. हा पण ना आता गाफेल होऊन चालणार नाही. नागात चॅप्टर पाय दिलाय आपण. कवा बी उलटून डसू शकतोय आपल्याला त्यो. अरे ते ना घाबरायचं काही काम नाही. हा उतार आपण कधी बी उतरवू. बघू आपण. ये जा. हा. येताना घेऊन ये. रात्री 2 बार उडू घे. हा लक्ष्मीबाई, आज अपूर्वाच्या आवडीचा स्वयंपाक करा. हा वैशू, तुझं काय म्हणणं? चालतंय, करूया अपूर्वाच्या आवडीचा स्वयंपाक. नीते थांब. सोनबाईला काय झालं आता? काय माहिती. आबा, तुम्ही काही बोलला होतोय? मी? अरे मी इथं तुमच्या समोर उभा आहे की. मला माहितीये मम्मीला काय झालंय ते. तुम्ही सगळे शांत राहा. आलेच नाही. मम्मी, मम्मी सॉरी ना. मी नाही कोणाची मम्मी. अगं चूक झाली. आधी चूक करायची आणि मग स्वारी म्हणायचं वय. बरं, नाही ऐकणार ना तू असं. अगं अगं काय करायला लागली तू? अगं, उठ
नाही उठणार. जोपर्यंत तू माफ करणार नाही तोपर्यंत नाही उठणार. अगं पाय सोड की माझा, उठ उठ. टेन्शन मध्ये केलं हे सगळं बघ. आता आलंय माझ्या लक्षात, पुन्हा नाही होणार ना असं. टेन्शन मध्ये भलतं सलतं करून बसलीस मग. एवढी मम्मी म्हणतेस आणि भाऊसाहेबांना फोन करण्यापूर्वी मला विचारलंस तरी. तो विक्रांत त्याच्यावर लगीन करायला तयार झालीस वय. आमच्यासाठी स्वतःच वाटोळ करायला निघालीस. तुला काही कळतं की नाही? एवढी मोठी झालीस वय तू. झाले तरी तुमच्यासाठी लहानच असणार आहे ना. हे बघ, आता इथं थांबलीस ना तर 4 शब्द ऐकून घ्यावे लागतील तुला. जाऊ दे ना ग मम्मी. अगं मला काही होणार असं का वाटतं तुला? तुम्हा सगळ्यांसोबत राहून मला काही होऊ शकतं का? तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, इतकी माया केली माझ्यावर, त्याच जीवावर केलं ना हे सगळं, हो की नाही? आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलाच नसता तर चांगलं वाईट मला कळलं असतं का? नाही ना. आता उघडला आडीगोडी लावू नको. माझ्या हिच्याला डबा तयार करायचाय. खूप आहे तुला. म्हणजे तू मला माफ केलं? आता दुसरं काय करणार बाई मी. ठीक आहे, मग विजयला डबा मी देते. बर. अहो टीव्ही दुरुस्त होत असेल तर करून देतो की. हा दुपारच्या येतो. हा ठेवतो आता दुपारच्या लिहून. बोला की. टिफिन. अहो तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला? मी येणारच होतो की खाली. फॉर्मॅलिटी पुरे. हा आता त्रास कसला आलाय त्यात? काहीतरीच तुझं. थँक्यू. काही बोलायचं होतं तुम्हाला? हो म्हणजे आज तू माझ्यासाठी जे केलं त्याच्यासाठी आभार मानायला वय. आता कोण फॉर्मॅलिटी करते सांगा? फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नाही, मनापासून बोलते. खरंच जेव्हा भाऊसाहेबांना इथे पाहिलं मला वाटलं सगळं संपलं. तू जर का तो व्हिडिओ शूट केला नसता तर काय पण नाही. तुम्हाला असंच जाऊ दिलं असतोय मी. म्हणजे आम्ही आमच्या घरच्यांनी वगैरे. अजून किती करणार आहात माझ्यासाठी तुम्ही? माझ्यामुळे इतका त्रास झाला तरी माझी किती काळजी करता तुम्ही सगळे. आणि घरच्यांसाठी तुम्ही काय करणार होता? हा वैशाली वहिनींना बँकेत होणार त्रास बंद व्हावा, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं मात्र करून घ्यायला निघाला होता. पण जर का भाऊसाहेबांनी ऐकलं नसतं आणि मला नेलं असतं तर? हा ऐकलं नसतं म्हणा. असं नेऊन दिलं असतोय तुम्हाला मी. हो का? मग काय करणार होतास? काय करणार तुम्ही? फिरकी घ्यायला असतोय माई. फिरकी का घेणार मी तुझी? सिरियसली विचारते. हा नाही करत तेव्हा मी काय करून बसलो असतो आता सांगणं अवघड आहे. पण काहीतरी जुगाड केला असता नक्की. नाही म्हणजे तू आहेस तसा जुगाडू. बापरे वेळ व्हायला लागले. निघतो दुकानावर जायला हवं, नाहीतर गप्पा मारायची भानगडीत उशीर व्हायचा. येतो. विजय मी काहीतरी मागितलं तर देशील? मनापासून द्यायचा प्रयत्न करी. मग आजपासून मला मॅडम म्हणायचं नाही. मैत्रीत कसलं आलं रे मॅडम? आणि मुंबईचा किस्सा विसरलास का? नाही नाही विसरलं नाही अजून. चांगलं लक्षात आहे. तुम्ही म्हणताय तर मनापासून प्रयत्न करी. येतो. बाय. नाही तू माणसं बोलतात हो. तो घरच्यांच काम करत नाही मग बाहेरच्यांचं काय करणार? हा की नाही तेवढं लक्षात ठेवा. खोबरं घालून पोहे सांगतो. हे दिना नाश्ता घे. नाश्ता आलाय. हा बोलतो नंतर. अरे वा. काय भाऊजी? काय नाना नाश्ता चाललाय वाटतं? होय तुम्ही गेलेला काय? अपूर्वा यांना पण आणखी 1 प्लेट. हो आणते. नको बाई नको मला. हे काय मी आत्ता घरातनं नाश्ता करूनच आले. तुमचं चालू देत. नाही
म्हणलं आज कसं काय येणं केलं, लई दिवसांनी आल्यावर विचारलं. ते मोठी गाडी आलेली बघितली मगाशी थोड्या यापूर्वी. कोणाची हो? आमच्या दिनाकडं समाजकारण येत असतात नाही, त्याच्यापैकी असेल कोणतरी. नाही, कोण तर मोठा माणूस असणार. गाडीवरनं कळतयच की नाना. अहो गाड्या घोड्यांचं काय घेऊन बसलाय, ज्याचं मन मोठं तो खरा मोठा माणूस. वय काय नाना, मिरची लागली काय? त्याचं कसं आहे काय ग अपूर्वा, पोयामध्ये खोबरं जास्त झालं की मिरची दिसतच नाही बघ. मी काय करते माहितीये काय, पोहे करताना एक तर मिरची एकदम बारीक चिरून घालते, नाहीतर उभी चिरते. त्यानं काय होतंय माहितीये काय, एखाद्याला जर मिरची खायची नसेल की नाही तर ते बाजूला काढून टाकते बघ. नाही म्हणजे आता पुढच्या वेळी पोहे करताना लक्षात ठेवेल. हा ठाऊक नाही वय ग तुला एवढं सुद्धा. तुझं ते काय म्हणतात ते झालं ना बघ. काय बरं म्हणतात त्याला, काय म्हणतात तो दीनानाथ भाऊजी, ते कसलं काय आचार्याची डिग्री का काय ती घेतली ना तिनं. हॉटेल मॅनेजमेंट झालंय तिचं. हा तेच की. आता एवढा अभ्यास होऊन सुद्धा एवढी साधी गोष्ट माहित नाही होय ग तुला. हा बाईच्या जातीला कसं स्वयंपाकातलं समद माहिती पाहिजे, म्हणून तुला कोण नोकरी देत नाही बघ. वत्सला बाई, अहो आपल्याला जेवढी भाज्यांची नावं माहित नाहीत तेवढी नावं तिला माहिती आहेत. अहो नोकरी काय हो, आज नाही उद्या मिळेलच की, तोवर आम्ही आहेच की सांभाळायला. काय करू बाई, तुमचा पक्या अजून त्या दुकानातच आहे ना हाताखाली? नाही अहो शिकतय ते, 12वीला आहे. अजून 12वीलाच आहे? अहो ना तुम्हाला माहित नाहीत होय, यांचा पक्या 12वीला 2दा नापास झालाय, तरी बी जिद्दीनं लढतोय पट्ट्या. या वर्षी तर 2 विषय राहिल्यात. 2 विषय राहिलेत? मग सोडवतो की यंदा, है ना? आणि एक काम करा की, तुमच्या पक्याला आमच्या अपूर्वाची ट्युशन लावा. तिला 12वीला 90% होते. बरं बरं सांगते की, बघते. नाही तेवढं चव्हाणबाईंना सांगा मी येऊन गेले म्हणून. आम्हाला काही कुळकुत्र चावलं विचार सांगायला. आणि काय ग तुला काय झालं? हा ही अशी माणसं बोलायसाठीच असतात, तेवढं मनावर घेऊ नको. दीना काका, तुम्ही माझ्या बाजूने बोललात हेच खूप आहे माझ्यासाठी. तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी असल्यावर मी कशाला कोणाचं मनाला लावून घेईन. आणि बघ पुरी, पोहे खरंच छान झालेत बरं का. थँक्यू. आणि ते एक काम करायचं, नव्या ताकदीने नोकरी शोधायला लागायचं. काय मन चंगा तो कटोती में गंगा, कसं? मस्तच मस्तच भावा, नातखळा. तू सकाळ सकाळ खुळ्यासारखं वागणं पण बंद कर आणि बोलणं पण बंद कर, कळलं काय? हा अरे खोळा मी काय तू? हा एवढा ग्रीन सिग्नल दिलाय अपूर्वा मॅडमनी समोरनं. अरे कसलं ग्रीन सिग्नल, काय बोलायला लागलेस तू? अरे नाहीतर काय, 100% सांगतो तुला, अपूर्वा मॅडमसनी तू आवडायला लागलायस बघ. एक गोष्ट मनापासून मागते असं म्हटल्यावर विषय संपला. अरे मी त्यासनी मदत केली म्हणून म्हणले ते मला, यात कसला आले ग्रीन सिग्नल? अरे याचा पार्ट खराब झालाय, हा टॉवर पकडणं झालाय मोबाईल. हा तुझं बी हेच झालंय बघ, तुझ्या बी डोसक्याचा कने पार्ट गेलाय जास्त विचार करून करून. इधर जो बड़ा वाला पार्ट है ना उस पे जरा सा ध्यान दो, उधर सिग्नल मिल रहा है. संत्या एक गोष्ट सांगतो, कायम लक्षात ठेवायची, बाजारात सगळ्या प्रकारचे फोन असतात. 8,000चा पण असतोय, 80,000चा पण असतोय. हा असतोय. प्रत्येक माणसाला मनापासून वाटत असतं की तो 80,000चा फोन आपल्याकडे असला पाहिजे. एवढा महाग मोबाईल कोण घेईल? माणसानं कने अंतरून बघून पायपास राहू. हे ज्याला समजतो तो 8,000चा फोन घेतो. माणसानं स्वप्न बघावी की, म्हणजे खरी होतील अशी स्वप्न बघावी. कधी खरीच होणार नाहीत अशी स्वप्न बघण्याला काही अर्थ नसतो. हॅलो. हो सर, पण कुठे इंटर्न म्हणून जरी ऑपॉर्च्युनिटी असेल तरी चालेल सर. ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर एक्सपिरियन्स कुठून मिळणार सर? सर प्लीज तुम्ही बघा तरी.
ओके येस थँक्यू एनिवे. अपूर्वा अपूर्वा अगं 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 काय करते, मला चक्कर येईल. सॉरी सॉरी. काय झालंय काय? मी ना आज खूप खुश आहे. ते दिसतच आहे, पण झालंय तरी काय? आज ना मी एकटी नाही आली इथे, मग आई पप्पा पण आलेत. हो, अरे वा, क्या बात आहे. पण काही विशेष? अगं आई पप्पा ना विजयच्या घरच्यांशी आमच्या लग्नाच्या तारखेबद्दल बोलायला आलेत. अरे वा, अगं ही तर खूप मोठी न्यूज आहे. कॉंग्रॅट्स. हो की नाही? मला वाटलंच होतं तुला खूप आनंद होणार, म्हणूनच आले मी अशी धावत माझ्या खास मैत्रिणीला सांगायला. निकिता, अगं खरंच मी खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. आता ना लग्नाची तारीख कधीची ठरते ह्याची हुरहुर लागले बघ. डोंट वरी. अगं केवढी शॉपिंग करायची आहे मला, तुला काय सांगू. बर तू यायचंय ना माझ्या बरोबर शॉपिंगला? अगं ऑफकोर्स. आता ना फक्त लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरू देत बस. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.